हो गए। चलो हम स्टार्ट करते हैं। यस। ओके ओके। चला आपण काय करूया, थोडस आपली एक एक्झाम झाली आहे ना, त्या एक्झामच्या थोडस मी तुम्हाला कसं असतं लिहायचं, कसं असतं क्वेश्चनचे आन्सर कसे तुम्ही करायचे असतात त्याच्याबद्दल थोडस एक 5 मिनिटं मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे हा. तर सगळ्यात महत्वाचं, तुम्ही सगळ्यांना मार्क्स समजलेले असतील. जरा एकदा प्रत्येकाने आपले आपले मार्क्स मला टाईप करून दाखवा, बघू दे किती मिळाले ते चॅट बॉक्स मध्ये. प्रत्येकाने, माझ्याकडे रेकॉर्ड आहे मुलांनो, पण तरी एक्सपेक्टेड आहे तुमच्याकडनं, टाका बघूया. कॅन यू हिअर मी स्टुडंट्स? एम आय ऑडिबल? येस. देन टाइप युअर मार्क्स. आर यू सॅटिस्फाईड? जरा बघा प्रश्न कसे लिहायचे असतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक्झाम मध्ये तुम्हाला आता, म्हणजे मला पेपर तपासताना तुमच्या ज्या काही एरर्स सापडले ते मी तुम्हाला आता एक्सप्लेन करते. बघा, पहिलं सगळ्यात महत्वाचं की पहिला क्वेश्चन तुमचा फिलअप्स होता. तर फिलअप्सचा क्वेश्चन कम्प्लीट करताना तुम्ही सेंटेन्स लिहायचं आहे आणि जी काही तुमची म्हणजे जागा रिकामी असते ती पूर्ण करायची आणि त्याला अंडरलाईन करायची. समजलं? नुसतं तुम्ही फिलअपचा वर्ड लिहायचा नाही, कळलं? कारण तुमच्याकडे तेवढं टाइम दिलेलं असतं तुम्हाला, म्हणजे टाइम कॅल्क्युलेशन करूनच तुमचा पेपर सेट केलेला असतो. त्यामुळे प्रत्येकाने नेहमी जेव्हा तुम्ही क्लासमध्ये स्कूलमध्ये पेपर द्याल तेव्हा लक्षात ठेवायचं आहे की फिलअप्स किंवा एमसीक्यू वगैरे काय असतं की नाही, तेव्हा तुम्ही सेंटेन्स कंप्लीट करून ते आन्सर लिहायचं असतं. मॅच द पेअर मध्ये काय करायचं असतं, पहिलं ग्रुप ए ग्रुप आहे तो 1 बाय 1 लिहून घ्यायचा आणि सेकंड बी ग्रुप आहे त्याच्यामधले तुम्ही करेक्ट आन्सर फाइंड आउट करायचे आणि त्या ए ग्रुपच्या समोर लिहायचे असतात. क्लिअर झालं? आता हेच ऑब्जेक्टिव्ह आहे, हे एकदम सोपं. पण जेव्हा तुम्हाला सायंटिफिक रिझन विचारलं जातं तेव्हा तुमचं सायंटिफिक रिझनच पाहिजे. आता मी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं सांगणार आहे. जर कसं एक्सपेक्टेड आन्सर असतं ते थोडस बघा तुम्ही. आता क्वेश्चन तुमचा 1 काय होता बघा, सायंटिफिक रिझन. हा, लेमन सरबत हॅज स्वीट, सोअर अँड सॉल्टी टेस्ट अँड इट कॅन बी पोर्ड इन द ग्लास. हा, आता तुम्हाला हे आन्सर सायंटिफिक रिझन द्यायचं म्हटल्यानंतर आन्सर स्टार्ट कसा करायचा आहे बघा. लेमन सरबत इज अ मिक्सचर. Its contents are lemon juice, sugar, salt, and water. There is no any chemical reaction. The constituents of the sarbat retain their individual properties. Hence, lemon sarbat has sweet, sour, and salty taste. समजलं? कारण त्याच्यामधले ईच अँड एव्हरी इन्ग्रेडियंट जो आहे तो आपली स्वतःची जी टेस्ट आहे ती दाखवतो. मग तेच तुम्हाला विचारलंय की लेमन सरबत मध्ये तुम्हाला स्वीट पण वाटतं, आंबट पण वाटतं, खारट पण वाटतं, म्हणजे सगळ्या टेस्ट तुम्हाला मिळतात. मग त्याचं रिझन लिहिताना मेन रिझन काय आहे, इट इज मिक्सचर. आणि मिक्सचर बोलल्यानंतर तुम्हाला मिक्सचरच्या कॅरेक्टरिस्टिक माहिती आहेत, मग त्या तुम्ही लिहायच्या आहेत. समजलं सगळ्यांना आन्सर कसं लिहायचं आहे? ओके. हा, त्यानंतर हा, हे कोण आहेत दोघे जण, कोणाला मार्क्स? नंदिनी. हा मॅम डिडंट गोट मार्क्स. आणि विशाल. बर, पण तुम्ही पेपर लेट दिला असेल कारण स्ट्रिक्ट वॉर्निंग होती ना आपल्याला की 6च्या आधी, जर तुमचा 7च्या आधी पेपर आला तरच तुमचा तो चेक करणार होतो आणि त्याशिवाय आम्ही चेक करणार नव्हतो. त्यामुळे मी तुम्हाला मार्क्स सांगणारच नंतर कोणाला किती मार्क्स होते. एकदा मी रिपीट करते तुम्हाला, ज्यांना नाही समजले त्यांच्यासाठी. बघा, अमय गुप्ता 10 मार्क्स होते, वेदांत 18 मार्क होते, नंदिनी 12 मार्क्स होते, आयुष मेहता 17 मार्क्स, प्रार्थना चौहान 25, वैष्णवी घाटकर 26, कादंबरी 23 आणि विशाल प्रजापती 12. समजले सगळ्यांना मार्क्स? हा, तर बऱ्याच मुलांना कमी मार्क्स आहेत आणि काही मुलांना एक सरळ म्हणजे हे सांगते बघा, तुम्ही
ऑनेस्टली पेपर लिहायचा आहे, कोणीही बघून पेपर लिहायचा नाही, कारण ही टेस्ट तुमच्यासाठी होती. तुम्ही स्वतःला टेस्ट करणार होता की आपण जे काही प्रिपरेशन करतो ते जेव्हा आपल्याला लिहायची वेळ येते तेव्हा आपण न बघता किती लिहू शकतो, आपण किती आठवू शकतो आणि किती परफेक्ट आपला आन्सर आहे. त्यासाठी ह्या टेस्ट असतात. तर जेव्हा ह्या तुमच्या टेस्ट घेतल्या जातात तेव्हा तुम्ही बी ऑनेस्ट. क्लिअर झालं सगळ्यांना? हा. आता एका प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगितलं. दुसरा क्वेश्चन काय आहे बघा. सोडियम मेटल इज केप्ट इन केरोसिन. तुम्हाला त्याचं रिझन द्यायचंय की ते केरोसिन मध्ये का ठेवतात. आणि मी शिकवताना तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे की केरोसिन ये सोडियम इज हायली रिएक्टिव्ह. मग आन्सर स्टार्ट कसं आहे बघा. सोडियम रिएक्ट सो विगरसली विथ ऍटमॉस्फेरिक ऑक्सिजन that it catches fire if kept in the open, but it does not react with kerosene and sinks in it. Hence, the protect sodium and to prevent accidental fire. It is always kept in kerosene. इतकं परफेक्ट आन्सर तुमच्याकडनं एक्सपेक्टेड होतं मुलांना. समजलं? तुम्ही बऱ्याच जणांनी असे आन्सर लिहिलेले नाहीत, म्हणून मी आज थोडी एक 5-10 मिनिटं ह्याच्यावर देणार आहे, जेणेकरून तुम्हाला आतापासून समजलं पाहिजे की सायंटिफिक रिझन किती शॉर्ट बट स्वीट अँड पंक्च्युअल असणं गरजेचं आहे. कळलं? परफेक्ट आन्सर. सायन्स मध्ये आपल्याला खूप मोठी आन्सर लागत नाही, परफेक्ट एकदम आन्सर तुमचं खूप महत्वाचं असतं. थर्ड सायंटिफिक रिझन काय होतं. ऍटॉमिक मास नंबर इज अ होल नंबर. आन्सर कसं आहे बघा. द टोटल नंबर ऑफ द प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स in the nucleus of the atom is called the atomic mass number. As the protons and neutrons are whole numbers, the atomic mass number is also whole number. आणि मी सगळेच्या सगळे तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत की जे तुमचे लेसनच्या खाली आपण होमवर्क घेतो ना डेली. चॅप्टर कम्प्लीट झाला की मी तुम्हाला सॉल्व कम्प्लीट द एक्सरसाइज असं मी तुम्हाला नेहमी होमवर्क देते. जर तो तुम्ही कम्प्लीट करत असाल आणि लर्न करत असाल तर हे एकदम इझी केलं असतं तुम्हाला. हा, ते ही आता सध्या आम्ही घेतली ना, मुलांना लक्षात घ्या. क्वेश्चन पेपर जो काढला आम्ही तो तुम्हाला एक्स्ट्रा नाही दिले, कारण आम्हाला म्हणायचं होतं किती लर्न झालंय ते तुम्ही जेवढं विचारलंय तेवढं तुम्ही लिहायचं आहे. कळलं? त्याच्यानंतर बघा, ड्रिंकिंग बॉइल्ड अँड फिल्टर्ड वॉटर. काय सांगितलं की पाणी नेहमी फिल्टर आणि उकळून प्यायचं असतं. रिझन काय बघा. When water is boiled, all the disease causing pathogens present in it are killed. If we boil the water, we are protect against the waterborne disease. If the water is filtered, we can avoid infection from the nematodes. जे आज तुम्हाला मी अगदी म्हणजे आहे याच्यामध्ये नेमॅटोड तुमचं की सगळ्यात महत्वाचं की आपण पाणी उकळून का प्यावं. तर अगदी तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, मग त्या फक्त तुम्ही सांगायच्या होत्या मुलांना. क्लिअर सगळ्यांना? आता त्याच्यानंतरचं आहे आपलं शॉर्ट आन्सर मध्ये बघा. आता लक्षात ठेवायचं आहे की शॉर्ट आन्सर वगैरे असतात ना तेव्हा त्यांना मार्क्स जास्त असतात. आता तुम्हाला 5 विचारले होते आणि 15 मार्क्स दिले होते, म्हणजे इच क्वेश्चन हॅज 3 मार्क्स. क्लिअर? मग 3 मार्क्स साठी मिनिमम तुमच्या 4 ते 5 ओळी तुमचं आन्सर असणं गरजेचं आहे. तर तुम्ही काही लोकांनी खूप असं काहीतरी मिनिंगलेस लिहिलं होतं आणि काही लोकांनी अगदी 1 नि 2 असं लाईन मध्ये आन्सर दिलं होतं. आन्सर कसं असावं. आता माझ्याकडे वेळ आहे म्हणून मी तुम्हाला हे सांगते. तर नेक्स्ट टाइम जेव्हा तुमची एक्झाम घेतली जाईल तर मला याप्रमाणे आन्सर तुमच्याकडनं एक्सपेक्टेड असणार आहे. क्लिअर सगळ्यांना? हा. आता बघा, राईट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोटोझोआ. आता जेव्हा हा असा क्वेश्चन येतो ना तेव्हा तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक 1 बाय 1 लिहायचे आहेत, म्हणजे पॉइंट वाईज तुम्हाला सांगायचंय. फक्त नुसत्या पॉइंट टाकायचं आणि लिहायचंय. तर फर्स्ट काय तुमचं. प्रोटोझोआ आर फाउंड इन सॉइल, फ्रेश वॉटर अँड सी वॉटर. सेकंड काय येणार आहे. दीज आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ युओकॅरेटिक सेल. थर्ड वन आहे देअर इज अ ग्रेट व्हेरिएशन इन द सेल स्ट्रक्चर, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन अँड मोड्स ऑफ द न्यूट्रिशन. आणि फोर्थ वन आहे दीज ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस बाय सिंपल सेल डिव्हिजन. क्लिअर झालं? 4 पॉइंट एक्सपेक्टेड होते, 4 पॉइंट तुम्ही लिहायचे आहेत आणि हे सगळे बुक मध्ये आहेत मुलांना पॉइंट. मी जेव्हा तुम्हाला शिकवलं की नाही तेव्हा हे सगळे बुक मध्ये तुमच्या पॉइंट मी एक्सप्लेन केले होते. विच आर द मेन रिझन ऑफ डायबिटीस अँड हार्ट डिसीज. बघा, विचारले काय तुम्हाला रिझन आणि बऱ्याच लोकांनी काय लिहिलेले आहेत तुमचे इफेक्ट्स किंवा त्याचे म्हणजे
रिझन नाहीच दिले तुम्ही, असे त्याला काहीतरी म्हणजे काहीतरी असं वेगळंच उत्तर दिलं. तर बघा रिझन काय आहे, improper lifestyle, wrong type of diet, lack of exercise, excessive mental stress, and stain, imbalance in secretion of the hormones, etc. आर द मेन रिझन. किती शॉर्ट आन्सर आहे बघा त्याचं, पण त्या सगळ्या आन्सर मध्ये तुम्हाला त्याचे काही जे मेन रिझन आहेत ते सगळं आले त्याच्यात. म्हणजे तुमच्याकडनं असं आन्सर आम्हाला एक्सपेक्ट आहे. क्लिअर? काहीही थापा मारायच्या नाहीत, परफेक्ट आन्सर लिहायचं. समजलं? हे आज सांगते, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि इथून पुढे तुमचं आन्सर एकदम परफेक्ट लिहिण्याचा प्रयत्न करा, तरच तुम्ही चांगले मार्क्स मिळवणार आहात. हाऊ मच प्रेशर डू वी कॅरी ऑन आवर हेड्स अँड वाय डिडंट वी फील इट? बघा, तुम्हाला तुमच्या डोक्यावर वजन दिलं तर तुम्हाला ते म्हणजे त्रास का वाटत नाही किंवा तुम्हाला जास्त फील का होत नाही, तर त्याचं रिझन काय आहे ते बघा. बऱ्याच जणी लिहिलाच नाही हा क्वेश्चन. एअर प्रेशर ऍट द सी लेवल इज अबाउट 101 into 10⁻³ Pascal. This is the pressure that we carry on our head. The cavities in our body are filled with air and arteries and veins are filled with the blood. The pressure balance of the pressure is due to the atmosphere. समजलं आन्सर काय आहे? नाहीतर मग आपण सप्तेक झालो असतो की नाही, सगळं जर वजन वगैरे किंवा बाहेरच्या प्रेशरने आपल्याला जर असं काही प्रेशर आलं असतं आणि आतून जर आपलं काही प्रेशर नसतं तर आपण सगळे दाबलेच गेलो असतो. त्यासाठी मी तुम्हाला हा क्वेश्चन मुद्दामून टाकला होता. आता पुढचा 4th क्वेश्चन काय आहे बघा. व्हॉट इज मीन बाय ऍटॉमिक मास नंबर? आता हे तर आपण किती वेळा शिकलो होतो की नाही. बघा आन्सर कसा आहे. The total number of protons and neutrons in the nucleus of the atom is called the atomic mass number. हे पहिल्या क्वेश्चनचं आन्सर तुम्ही दिलं. आता त्याच क्वेश्चन मध्ये तुम्हाला एक दुसरा क्वेश्चन विचारला होता. एक्सप्लेन हाऊ द ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर ऑफ द कार्बन आर 6 and 12 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे 6 काय आहे आणि 12 काय आहे, हा त्यांचा दुसरा क्वेश्चन होता. बघा, क्वेश्चन पहिलं तुम्ही डेफिनेशन सांगितली, मग तुम्ही पुढे कुठे जायचं आहे. द ॲटॉमिक नंबर दॅट इज प्रोटॉन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस. There are 6 protons present in the carbon, therefore 6 is the atomic number of carbon. And atomic mass number is protons plus neutron, therefore 6 plus 6, 12. So therefore 12 number is the atomic mass number of the carbon. समजलं सगळ्यांना आन्सर कसं लिहायचं आहे. क्वेश्चन पेपर मी दाखवतच नाहीये तुम्हाला मुलांनो, मी फक्त तुम्हाला आन्सर दाखवते. क्वेश्चन पेपर आता तुमचा तुम्ही सॉल्व्ह केलात, तुम्हाला रिझल्ट पण मिळाला, सगळं झालंय. मी फक्त तुम्ही आन्सर कसे करायचे, कसे लिहायचे हे सांगते. नंतर आपण आपला टॉपिक सुरू करणार आहोत. आता लास्ट क्वेश्चन बघा. व्हॉट आर द मेटल्स अँड मेक द अलॉयज ब्रास अँड ब्रॉन्झ? बघा, आता पहिला मेटल्स काय सांगायचं आहे ते सांगा, आणि हे दोन जे ब्रॉन्झ आणि अलॉय दिलंय ते मिक्सचर कोणाचं आहे हे तुम्हाला सांगायचं होतं. एकदम सिंपल क्वेश्चन तुमचा आहे. द अलॉय ब्रास इज फॉर्म फ्रॉम द कॉपर अँड झिंक अँड द अलॉय ब्रॉन्झ इज फॉर्म कॉपर अँड टीन. संपलं, फिनिश तुमचं आन्सर. कळतंय? म्हणजे इतकं सोपं तुम्हाला क्वेश्चन पेपर दिला होता. आता इथून पुढे काय करायचं आहे, आपले सगळे जे काही लेसनच्या खाली तुम्हाला क्वेश्चन दिलेले आहेत, मग ते त्याच्यामध्ये सगळे आले. आता आम्ही छोटासा एक तुम्हाला टेस्ट करण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे आम्ही काय केलं, फक्त एक लिमिटेड फिल इन द ब्लँक्स, मॅच द पेअर, त्यानंतर गिव्ह सायंटिफिक रिझन आणि शॉर्ट आन्सर असं दिलं. पण आता याच्यानंतर तुमच्या स्कूलमध्ये वगैरे होतील तेव्हा तुम्ही प्रिपेअर्ड राहायचे. कसं, एमसीक्यू पण विचारणार, तुमचं फिलअप्स पण विचारणार, मॅच द पेअर पण विचारणार, त्याच्यानंतर को रिलेशन असतं तेही विचारणार, ऑडमॅन आउट पण विचारणार. जे जे तुमच्या लेसनच्या खाली जो व्हरायटी ऑफ टाईपचे क्वेश्चन दिलेले आहेत ना, तेवढे सगळे प्रिपेअर्ड करायचे आहेत तुम्ही. समजलं सगळ्यांना? ओके, चला आपण स्टार्ट करूया आपला टॉपिक. तर आजचा आपला टॉपिक आहे लेसन नंबर 8, पोल्युशन. आणि पोल्युशन मधलं आपण, मला असं वाटतं सॉइल नाही, एअर पोल्युशन कम्प्लीट केलेलं आहे. तर आज आपण आपला टॉपिक असणार आहे वॉटर पोल्युशन.
खूप छान छान लेसन आहेत तुम्हाला, मस्त म्हणजे हे पण छान आहे. आता वॉटर पोल्युशन काय आहे बघा. सगळ्यात महत्वाचं एक वॉटर पोल्युशनचं तुम्हाला पिक्चर दाखवलंय बघा, म्हणजे वॉटर कसं पोल्युटेड होतं हा, आणि त्याच्यातनं मग तुम्हाला आता शिकायचं आहे. पहिलं बघा, आता सोर्सेस ऑफ वॉटर क्वेश्चन काय दिलेला आहे बघा. फ्रॉम विच वॉटर सोर्सेस डू वी गेट द वॉटर सुटेबल टू यूज. सेकंड क्वेश्चन आहे, फॉर विच डिफरंट पर्पज डू वी यूज द वॉटर, अँड हाऊ मच प्रेझेंट द अर्थ एरिया इज ऑक्युपाइड बाय वॉटर. What are the reasons of water pollution and why does water is referred as a molecule of life? किती महत्वाचं सांगितलंय बघा. आता हे सगळं आपण बघणार आहोत. आता पहिलं सोर्सेस काय आहेत, तर पहिला सोर्स आहे रेन वॉटर. आपल्याला सगळ्यात महत्वाचा पाऊस कुठून मिळतो किंवा पाणी कुठून मिळतं, अवेलेबल होतं आपल्याला रेन वॉटर आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये जो काही भरपूर पाऊस पडतो त्यामुळे आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये पाणी मिळतं. दुसरं आहे सरफेस वॉटर. म्हणजे पावसाळ्यानंतर आपल्याला जे काही नदी नाले सगळे काही विहिरी वगैरे भरतात ते वर्षभर आपल्याला पुरतं. त्याच्यानंतर आहे अंडरग्राऊंड. का, तर जेव्हा जेव्हा हे सरफेसचे स्टोरेज आहे ते संपतं तेव्हा आपण काय करतो, बोरवेलचा वापर करतोय. समजतंय, म्हणजे ते अंडरग्राऊंड सोर्स झाला. आणि त्याच्यानंतर लास्ट आहे की मॅनमेड, की जिकडे आता सपोज तुम्ही कोकण एरियामध्ये गेला तर हेवी रेनफॉल असतो, पण तुम्ही जर तिकडे विदर्भ मराठवाडा या साईडला गेलात तर मॉडरेट रेन आहे ना, मग तिकडे पाणी कसं पुरतं, मग तिकडे सगळं मॅनमेड किंवा आर्टिफिशियल सगळे कालवे वगैरे तयार केलेले असतात, कॅनल्स तयार केलेले असतात, आणि ते सोर्स मग आपण वर्षभर वापरत असतो. म्हणजे असे डिफरंट टाइप्स ऑफ सोर्स आर देअर विच गिव्स लॉट्स ऑफ वॉटर टू अस. आता त्याच्यानंतर काय सांगितलं तुम्हाला, की ते कुठल्या कुठल्या पर्पज साठी युज केलं जातो. तर पहिला आहे आपला सगळा आपला विचार केला तर डोमेस्टिक पर्पज, कारण आपल्या घरामध्ये पाण्याशिवाय काहीच म्हणजे स्टार्ट होत नाहीये, कळतंय. उठल्यापासून आपल्याला पाणी लागत असतं बघा, म्हणजे डोमेस्टिक पर्पज एक झाला. दुसरा आहे इंडस्ट्रीयल पर्पज, कारण इंडस्ट्रीमध्ये पण तुम्हाला सगळं आता कुलंट वगैरे बघितलं तुम्ही, बॉयलर वगैरे बघितलं, लॉट्स ऑफ क्वांटिटी मध्ये तुम्हाला पाणी लागत असतं. त्याच्यानंतर आहे कमर्शियल, जिथे जिथे कमर्शियल आहेत, ऑफिसेस आहेत, बाकी फॅक्टरीज आहेत छोट्या मोठ्या, तिथेही तुम्हाला पाणी लागतं. त्याच्यानंतर आहे कन्स्ट्रक्शन, किती म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची गरज असते तिथे कन्स्ट्रक्शनच्या इथे, म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला एवढ्या सगळ्या ठिकाणी हे पाणी गरजेचं आहे, लागतं. आता ते पोल्युटेड कसं होतं आणि किती एरिया आहे, तर मला असं वाटतं 2/3 म्हणजे जवळजवळ 3 पार्ट आपला पाण्याचा आहे. समजतंय. आता त्याच्या म्हणजे अगदी सगळीकडे बघाल तर समुद्र आणि ओशनच आहेत, त्यामुळे पाण्याचा पृथ्वीवरचा जास्तीत जास्त भाग हा पाण्याचा आहे. पण एवढंच आहे की ते सलाईन वॉटर आहे, सगळं खारं पाणी आहे, त्यामुळे ते आपल्याला असं यूज करता येत नाहीये. त्याच्यानंतर आता पोल्युशन, आता वॉटर कसं पोल्यूट होतंय समजतंय. आता बघा जरा, वॉटर इज सेड टू बी पोल्युटेड वेन इट बिकम्स अनक्लीन. समजतंय, अनक्लीन म्हणजे जेव्हा ते खराब होतं, गढूळ होतं, स्वच्छ नसतं, अँड पॉइझनस ड्यू टू द मिक्सिंग ऑफ नॅचरल और आर्टिफिशियल अनवॉन्टेड मटेरियल. पहिलं खूप महत्वाचं सेंटेन्स तुम्हाला सांगितलंय की केव्हा पाणी पोल्युटेड होतंय, की ज्याच्यामध्ये घाण कचरा हे सगळं जातं आणि काही पॉइझनस केमिकल्स वगैरे जातात, तेव्हा तुमचे हे वॉटर बॉडीज आहेत ह्या काय होतात, पोल्युटेड होत आहेत. वेन इट बिकम्स हार्मफुल टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम ड्यू टू द डिक्रीज ऑक्सिजन कंटेंट. आणि मग ते हार्मफुल कसं होतं, तर ऑफकोर्स काय होत आहे, जेव्हा हे केमिकल्स वगैरे किंवा काय घाण वगैरे त्याच्यामध्ये जाते तेव्हा त्याच्यामध्ये सडण्याची कुजण्याची जे डिकम्पोजिशन प्रोसेस म्हणतो की नाही ती स्टार्ट होते पाण्यामध्ये. हा, ऑफकोर्स तिथे ऑक्सिडेशन तुमचं टेक्स प्लेस, म्हणजे ऑक्सिडेशन रिएक्शन होत असते, आणि ऑक्सिडेशन रिएक्शन होत असते म्हणजेच पाण्यामध्ये जो डिझॉल्व्ह झालेला ऑक्सिजन आहे तो ऑफकोर्स तिथे यूज केला जातो, आणि मग त्या पाण्यामधले जे काही तुमचे अक्वॅटिक अॅनिमल आहे, जे अक्वॅटिक लाईफ आहे त्यांचं, ते काय होत आहे, त्यांना ऑक्सिजन मिळत नाही किंवा त्यांना नेहमीच सवय असते पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झालेला ऑक्सिजन ते घेत असतात. मग हा ऑक्सिजन जर अशा प्रकारे यूज केला जात असेल इकडे, तर ऑफकोर्स ऑक्सिजन काय होणार आहे, लेवल डिक्रीज होणार आहे. आणि वेन द एपिडेमिक डिसीज आर स्प्रेड थ्रू द वॉटर, आणि ऑफकोर्स असं पाणी जर
तुमच्याकडे आलं आणि तुम्ही जर ते वापरत असाल तर तुम्हाला नेहमीच वेगवेगळे डिसीज होतात आणि त्याच्यामध्ये मोस्टली त्यांनी इपिडेमिक डिसीजचा उल्लेख केलेला आहे. पुढे बघा, फ्रेश वॉटर और मरीन वॉटर पोल्युशन इन्क्लूड्स फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल चेंजेस. बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर जंगलात गेलात कुठे तर त्या जंगलातनं ज्या काही नद्या वाहतात, झरे वाहतात, त्यांचं जे पाणी आहे ते अतिशय स्वच्छ असतं, कारण तिथे पोल्युशन हा प्रकार नाही. डोंगरावरनं ते वाहत येत असतात, त्यामुळे ते फ्रेश वॉटर असतं, क्लीन वॉटर असतं. आता त्याच्यामध्ये केव्हा म्हणजे पोल्युशन होतं, तर जेव्हा ते खाली उतरून येतं आणि कुठेतरी इंडस्ट्रीच्या साईडनं ती नदी जाते, तेव्हा मात्र तुम्हाला काय दिसतंय, त्या नदीच्या शेजारून जाताना तुम्हाला असा खूप असा घाणेरडा स्मेल येतो बघा. हा, म्हणजे पाणी खराब होतं तेव्हा का, तर केमिकल त्याच्यामध्ये मिक्स केलं गेलं आणि म्हणून ते पाणी काय झालं, तुमचं पोल्युटेड झालं. दुसरं आहे बायोलॉजिकल चेंजेस. आता बायोलॉजिकल चेंजेस म्हणजे काय, तर ते सगळे विन्सिसाइड्स असतात की नाही, ते त्याच्यामध्ये वाढतात. आता एखादं तुम्ही वॉटर बॉडी बघितलं तर सपोज तुम्ही तळं बघा, त्या तळ्यामध्ये जर तुम्ही विचार केलात तर काय असतं, सगळी घाण पडलेली असते, गुरं तिथेच जात असतात, साईडला कुठेतरी झाडं तिथेच वाढलेली असतात, म्हणजे त्या पाण्यामध्ये मग हे सगळं सडण्याची कुजण्याची प्रोसेस होते, तिथेच अलगी वाढत असतात. त्याच्यामुळे काय होतं, पुन्हा ते वॉटर पोल्युशन होतं. समजलं? हा, फ्रेश वॉटर तुम्हाला कुठे मिळतं, तर फक्त फॉरेस्ट मधनं, जंगलातनं, डोंगरावरनं वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत की ज्या अजूनही नीट अँड क्लीन असतात. पण जशा जशा त्या इंडस्ट्रियल एरियामध्ये येतात, रेसिडेन्शियल एरियामध्ये येतात, तशा तसं त्यांच्यामध्ये पोल्युशनचं प्रमाण वाढलं जातं. आता वॉटर पोल्युटंट, कशामुळे वॉटर पोल्युशन होतंय, त्याचे कोणते पोल्युटंट आहेत, हा क्वेश्चन तुम्हाला येणार. हा बघा, बायोलॉजिकल पोल्युटंट पहिला आहे बायोलॉजिकल. वॉटर डज नॉट रिमेन पोटेबल ड्यू टू द अल्गी, बॅक्टेरिया, व्हायरस, पॅरासाइट्स. काय आहे, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, जेव्हा वाहतं पाणी असतं तेव्हा ते पोल्युशन नसतं, त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये कोणतेही पोल्युटंट नसतात. पण जेव्हा ते साठलं जातं किंवा जेव्हा ते रेसिडेन्शियल किंवा गावामधनं वगैरे वाहत जात असतं, तेव्हा मात्र त्याच्यामध्ये काय काय दिसतं बघा, किंवा ते म्हणजे असं तळं असेल, डबकं असेल, तर तिथे ते साठलेलं पाणी असतं. मग त्या साठलेल्या पाण्यामध्ये काय काय असतं बघा, अल्गी असतात, ज्या हार्मफुल पण असतात आणि युजफुल पण असतात. व्हेरियस टाइप्स ऑफ बॅक्टेरिया असतात, व्हेरियस टाइप्स ऑफ व्हायरसेस असतात आणि व्हेरियस टाइप्स ऑफ पॅरासाइट्स असतात, जसे अमिबा आणि पॅरामेशियम सारखे, युग्लिना सारखे असतात. डिसीज आर स्प्रेड ड्यू टू द बायोलॉजिकल पोल्युशन. आणि हे सगळे त्या पाण्यामध्ये असल्यामुळे, जर त्या पाण्याचं आपण जात असू किंवा त्या पाण्याचा वापर आपण करत असू किंवा आपण त्या पाण्याच्या संपर्कात येत असेल, तर आपल्याला बायोलॉजिकल म्हणजे वेगवेगळे डिसीज होऊ शकतात विथ द हेल्प ऑफ बायोलॉजिकल पोल्युटंट्स. क्लिअर झालं काय बायोलॉजिकल पोल्युटंट्स आहेत? लक्षात ठेवायचंय, बायोलॉजिकल म्हणजे तुमचे लिव्हिंग. हा, आता इनऑर्गॅनिक पोल्युटंट, पोल्युटंट तुमचे 3 टाईपचे आहेत. आता इनऑर्गॅनिक मध्ये काय येतं बघा, सस्पेंडेड पार्टिकल्स लाईक फाईन सँड, डस्ट, सॉइल, प्रेसिपिटन्स ऑफ द सॉल्ट, कंपाऊंड्स ऑफ द आर्सेनिक, कॅडमियम, लेड, मर्क्युरी अँड ट्रेस ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल. आता हे कुठून आले सगळे, तर हे सगळे तुमचे इंडस्ट्रीशी रिलेटेड असतात. कारण काय, सस्पेंडेड म्हणजे काही जड पार्टिकल्स असतात, जे टाकाऊ पदार्थ आहेत, जेव्हा फॅक्टरीमधनं रिलीज केले जातात तेव्हा ते पदार्थ किंवा ते पार्टिकल्स काय केले जातात, पाण्यामध्ये खाली तळाला बसतात. त्यानंतर फाईन पार्टिकल्स असतील काही, जे काही सँड किंवा सॉइल म्हणा, त्याच्यामुळे तुमचं हे पोल्युशन होऊ शकतं. डस्ट, त्याच्यानंतर प्रेसिपिटेटेड सॉल्ट्स, व्हेरियस टाइप्स ऑफ सॉल्ट्स असतात ना, केमिकल जेव्हा तुमचं सोडलं जातं त्याच्यामध्ये, कंपाऊंड्स ऑफ अर्सेनिक, कॅडमियम, लेड, मर्क्युरी, हे असे सगळे पदार्थ जे सगळे इनऑर्गॅनिक आहेत आणि हे सगळे जेव्हा पाण्यामध्ये मिक्स होतात तेव्हा नाही म्हटलं तरी, हा म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी म्हणजे वॉटर आहे ते पोल्युटेड होत असतं. समजलं? म्हणजे बायोलॉजिकल पोल्युटंट आहे ते 20% असतील, तर इनऑर्गॅनिक पोल्युटंट आहेत ते जवळजवळ 50-60% पोल्युटंट आहेत. समजलं? आणि लास्ट आहे तुमचं ऑर्गॅनिक पोल्युटंट्स. आता ऑर्गॅनिक मध्ये काय येतं, तर सगळं तुमचं ऍग्रिकल्चरशी रिलेटेड आहे बघा. म्हणजे तुम्ही साधं नुसतं लक्षात ठेवायचंय, तुम्हाला वॉटर पोल्युटंट लिहायचं असेल तर देअर आर 3 टाइप्स ऑफ वॉटर पोल्युटंट.
फर्स्ट वन इज बायोलॉजिकल, सेकंड वन इज इनऑर्गॅनिक अँड थर्ड वन इज ऑर्गॅनिक. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही पुन्हा पुन्हा वन बाय वन सगळं एक्सप्लेन करायचं आहे. मग पहिलं तुम्ही लिहिणार बायोलॉजिकल पोल्युटन्स. मग बायोलॉजिकल पोल्युटन्स मध्ये कोणकोणते घटक येत आहेत ते सगळे लिहायचे आहेत. त्याचा इफेक्ट कसा होतो ते लिहायचं. त्याच्यानंतर इनऑर्गॅनिक पोल्युटंट कोणते आहेत त्यांची नावं लिहायची. आणि त्याच्यामुळे इफेक्ट काय होतं, ऑफकोर्स अक्वॅटिक अॅनिमल्सवर त्याचा किंवा अक्वॅटिक जे तुमचं लाईफ आहे त्याच्यावर तुमचा इफेक्ट दिसणार आहे. त्याच्यानंतर आहे ऑर्गॅनिक पोल्युटन्स. आता ऑर्गॅनिक आहे सगळं ऍग्रिकल्चरशी रिलेटेड. बघा, विंडीसाइड्स. विंडीसाइड्स म्हणजे अनएक्सपेक्टेड तुमचे जे काही प्लांट्स असतात ना ते. म्हणजे थोडक्यात सांगायचं, आपण जर बाग करत असेल किंवा शेती लावत असेल तर आपलं एक यील्ड असतं किंवा एक आपण ठराविक पीक घेत असतो. पण त्या पिकासोबत आपल्याला काय होतंय, कधी कधी वेगवेगळ्या प्रकारच्या गवत असं वाढताना दिसतं बघा. मग ते गवत म्हणजे तुमचं विंडीसाइड झालं. इन्सेक्टिसाइड्स. इन्सेक्टिसाइड्स म्हणजे काय, तर तुम्ही ते म्हणजे कीटकांचं ना होऊ नयेत म्हणून जे काही मटेरियल वापरता की नाही, केमिकल्स वापरतात ते तुमचे इन्सेक्टिसाइड्स. फर्टिलायझर्स, योग्य प्रमाणामध्ये तुम्हाला क्षेत्रातून उत्पादन मिळण्यासाठी तुम्ही केमिकल फर्टिलायझर वापरता, त्याचा पण तुमचा साईड इफेक्ट आहे. सेवेज म्हणजे तुमचं हे काही जे काही डोमेस्टिक जे काही टाकाऊ पदार्थ आहे की नाही ते तुमचं असणार आहे ते सेवेज. मी आता मागच्या लेसन मध्ये तुम्हाला सेवेजचं खूप महत्वाचं हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे की सगळं जे गटारातलं आहे ते सगळं तुमचं सेवेज. आणि लास्ट वन इज इंडस्ट्रियल इन्फ्लुएन्स. ऑफकोर्स काय असणार आहे, इंडस्ट्रीमधनं बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये वेस्ट प्रोडक्ट जे असतात ते एकतर गॅसेसच्या फॉर्म मध्ये वर सोडले जातात, नसेल पेक्षा जे काही लिक्विड फॉर्म मध्ये आहेत ते तुमचे रिव्हर थ्रू सोडले जात असतात. म्हणजे अशा प्रकारे हे पोल्युटन्स तुमचे हार्मफुल आहेत आणि ते वॉटर पोल्युशन घडवून आणत असतात. समजलं सगळ्यांना म्हणजे वॉटर पोल्युशन कसं होतं, जरा एकदा मला सांगा, सगळ्यांना समजतंय? काय कोणाला डाऊट आहे? मॅम कॅन यू प्लीज से माय मार्क्स? ते आता महत्वाचे नाही, तुला 12 मार्क्स आहेत विशाल. हा, आता सगळ्यात महत्वाचं कोणाला डाऊट आहे काय? वॉटर पोल्युशन क्लिअर झालं सगळ्यांना? ओके, कॅन यू हिअर मी स्टुडंट्स? एम आय ऑडिबल? येस येस, ओके, नो प्रॉब्लेम, नो डाऊट. रेडिओ ऍक्टिव्ह, अरे आता आपण किती रेडिओ ऍक्टिव्ह संबंधी शिकलो की नाही, ज्या तुमचे युरेनियम वगैरे आपण शिकलो की नाही, त्याच्यामधनं जे काही तुमचे अल्फा बीटा गॅमा रेज बाहेर पडतात की नाही, जे रेज आपल्यासाठी किंवा एअर पोल्युशन साठी खूपच हार्मफुल असतात त्याला म्हणायचं रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स. आणि त्याचं एक्झाम्पल आहे सध्या तरी तुमच्या माहितीसाठी युरेनियम. आपण मोलेक्युल शिकलो की नाही की त्याच्यातनं रिॲक्शन होऊन व्हेरियस टाइप्स ऑफ न्यूट्रॉन्स म्हणजे बाहेर पडतात आणि मग ते रिॲक्ट होतात. ओके, आता हे जे तुमचं जसं वॉटर पोल्युशन झालं की नाही, सेम काय असणार आहे, एअर पोल्युशन झालं त्याप्रमाणे तुमचं वॉटर पोल्युशन आहे. वॉटर पोल्युशन पण तुमचं नॅचरल रिसोर्सेस आणि मॅनमेड रिसोर्सेस असे दोन असणार आहेत. बघा, आता पहिलं सगळ्यात महत्वाचं पोल्युटंट काय आहेत, किती टाईपचे आहेत, याच्यावर तुम्हाला एक क्वेश्चन येतो, तर तो तुमचा 3 ते 4 मार्क्सला क्वेश्चन असतो. तर त्यासाठी तुम्हाला टाइप्स पण एक्सप्लेन करायचे, टाइप्स लिहायचे आहेत आणि इच अँड एव्हरी टाइप तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. आता जेव्हा तुम्हाला रिझन विचारतील तेव्हा रिझन पण तुमचे 2 टाइप्स असणार आहेत. एक पहिला आहे नॅचरल रिझन आणि दुसरा आहे तुमचा मॅनमेड रिझन. तर वन बाय वन आपण पहिल्यांदा काय बघूया, नॅचरल रिझन बघूया की वॉटर पोल्युशन कसं होतं, नॅचरल रिझन त्याच्यामागे काय आहे. तर पहिलं दिलेलं आहे बघा, ऍक्वॅटिक वेड्स. ऑफकोर्स रेनी सीझन मध्ये काय होत असतं, सगळीकडे तुमचं गवत उगवताना दिसतंय, सगळीकडे हिरवळ दिसते. हा, मग तेच सगळं आहे ते तुमचं जे साठलेलं पाणी आहे, जे काही तळे वगैरे असतात त्याच्यामध्ये त्यांचे रूट्स असतात. त्यामुळे पाणी मिळालं रे मिळालं की ते काय करणार आहेत, सगळे वीड्स आहेत ते ग्रो व्हायला लागतात. आणि काही दिवसांनी मग ते ग्रो होता होता काय होतं, त्यांचं डिप्लेशन इन O2 लेवल काय होतंय,
सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते सगळं पाण्यामध्ये मिक्स झालेलं आहे. ऑक्सिजन वरच्या लेवलमध्ये मी तुम्हाला नेहमी सांगते की बऱ्याच वेळेला तुमचं जे प्राणी असतात बघा म्हणजे अक्वॅटिक अॅनिमल्स ते थोड्या थोड्या वेळाने फिशेस वगैरे वर येतात बघा पाण्याच्या वर. काय येतात? तर वॉटर सरफेसचा जो लेअर असतो ना तिथे लॉट्स ऑफ क्वांटिटीमध्ये त्यांचं ऑक्सिजन डिझॉल्व्ह झालेला असतो आणि ते ऑक्सिजन घेण्यासाठी येत असतात. पण जेव्हा जेव्हा हे असे अक्वॅटिक वीड्स त्या वॉटर बॉडीमध्ये वाढले जातात तेव्हा ऑफकोर्स काय करतात त्यांचं स्वतःच ग्रोथ होण्यासाठी ते त्या फर्स्ट लेअर वरचा सगळा ऑक्सिजन आहे ना तो सगळा ते स्वतः घेत असतात आणि ऑफकोर्स मग ऑक्सिजनची जी काही लेवल आहे ती कमी होते किंवा त्याचे डिप्लेशन होतं. हा, चेंजेस इन नॅचरल क्वालिटीज ऑफ वॉटर. आणि ऑफकोर्स काय होतंय सेकंड थिंग, जेव्हा ते वीड्स आहेत जेव्हा ते डिकम्पोज व्हायला लागतात सडण्याची कुजण्याची त्यांची प्रक्रिया होते तेव्हा एक असं तिथे असा खराब असा एक स्मेल यायला लागतो बघा. ऑफकोर्स खराब स्मेल येतो ह्याचा अर्थ काय आहे तिथे त्यांचं डिकम्पोजिशन स्टार्ट होतंय आणि तिथलं वॉटर बॉडी काय व्हायला लागते पोल्युटेड व्हायला लागते. क्लिअर झालं सगळ्यांना फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट बघा, डिकम्पोजिशन ऑफ मॅटर, डिकम्पोजिशन बॉडीज ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल्स. आता जर तुमचं साठलेलं पाणी असेल आणि त्याच्यामध्ये काही म्हणजे प्लांट्स किंवा काही अॅनिमल्स जर त्याच्यातले मेले तर ते कुठे राहणार आहेत त्या पाण्यातच राहणार आहेत की नाही. आणि पाण्यात राहिल्यानंतर त्यांचं डिकम्पोजिशन ही नॅचरल प्रोसेस आहे. हे कोणी काही आर्टिफिशियल नाहीये. त्यामुळे ऑफकोर्स तुम्ही कधी बघा ज्या प्लांट्स म्हणजे पाण्यामधल्या वनस्पती आहेत त्या पाण्यात बरोबर वाढतात पण एखादं झाड तुटलं आणि तुम्ही ते पाण्यात टाकलं तर काय होतंय कुजण्याची प्रक्रिया सुरू होते की नाही. एखादा प्राणी मेला त्याला पाण्यात टाकलं काय होणार आहे सडण्याची प्रक्रिया होणार आहे की नाही. हा, म्हणजेच हे सगळं जे काही डिकम्पोजिशन होतं तेव्हा ऑफकोर्स वॉटर काय होणार आहे पोल्युटेड होणार आहे. समजलं. त्यानंतर आहे मड किंवा स्लज, रिव्हर करंट अँड इट्स डायव्हर्शन. बघा आता जर तुम्ही कधी म्हणजे असं रिव्हर बँकला कधी गेला असाल तर तुम्हाला खूप मोठ्या म्हणजे रेनी सीझन मध्ये अगदी खूप मोठ्या प्रमाणात पाण्या म्हणजे असं ओव्हरफ्लो होऊन नद्या वाहताना दिसतात. पण ते पाणी कसं दिसतं क्लीन वॉटर असतं का रे. सगळं माती मिश्रित पाणी असते की नाही. हा, म्हणजे जेवढ्या फोर्सने ते पाणी रिव्हर मध्ये येत असतं त्या फोर्स बरोबर पाण्याबरोबर काय येत असते सॉइल येत असते, कुठेतरी वाळू येत असते. समजते. आणि मग कालांतराने ते पाणी सगळं वाहून गेलं की जे काही तुमचे हेवी पार्टिकल्स आहेत ते काय करतात त्या नदीच्या पात्रामध्ये तुमच्या तसेच राहतात आणि हळूहळू काय होतंय नदीचं जे पात्र आहे म्हणजे नदीचा जो भाग आहे तो काय केला जातो पूर्णपणे भरला जातो. म्हणजे आपण म्हणतो ना गाळाने नदी भरली किंवा नदीचं पात्र असं फुल झालं गाळाने आणि मग त्यावेळेला नदी काय करते स्वतःचं डायव्हर्शन करते. म्हणजे थोडक्यात सांगायचं तिथल्या भागातनं त्याचं ते तर काय हे लिव्हिंग थिंग नाहीये तर ते स्वतः काही साफ करेल. एकतर गाळ आपण काढला तर ते पुन्हा पात्र त्याचं व्यवस्थित होऊ शकतं नसेल पेक्षा नदी असते ती आपलं डायरेक्शन चेंज करते. समजते सगळ्यांना. त्याच्यानंतर आहे सॉइल इरोशन. आता सॉइल इरोशन, इरोशन सगळ्यांना माहिती आहे की झीज होणे कमी होणे क्षरण होणं. आणि ऑफकोर्स काय आहे सॉइल इरोशन म्हणजे तुमचं सॉइलची झीज होते. मग ती कधी होणार आहे कशी होणार आहे बघा एकदा. मेनी मेनी बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स आर ऍडेड टू वॉटर ड्यू टू द सॉइल इरोशन. बघा आता हे सॉइल इरोशन तुम्हाला कुठे दिसणार आहे तर जंगलात किंवा डोंगरावरचे तुम्ही वॉटरफॉल बघता सगळे. डोंगर असं मस्त मातीने भरलेलं असतं सगळी झाडं असतात खूप छान असतं पण जिथे तुमचा वॉटरफॉल आहे तिथे काय असतं फक्त पाणी. आणि तिथे काय झालेलं असतं त्या पाण्याच्या फोर्सनी सगळी तिथली माती जी असते की नाही ती वाहून गेलेली असते आणि त्यामुळे तिथे एक ट्रॅक तयार झालेला असतो. समजते. आणि मग प्रत्येक पावसाळ्यामध्ये तुम्हाला तो वॉटरफॉल वाहताना दिसतो. याचा अर्थ काय झालं तिथे सॉइल इरोशन झालं. पूर्वीसारखंच तिथे असं मस्त छान डोंगर होता पण हळूहळू हळू करताना तुमचा वॉटरफॉल तो मोठा होत जातो बघा. का तर दरवर्षी त्या पाण्याच्या फ्लो बरोबर तिथली माती वाहत 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 काय होते त्याचा एरिया मोठा होत जातो. समजलं सॉइल इरोशन काय आहे. आता मायक्रोब लाईक फंगस अँड बॅक्टेरिया. बघा पुन्हा हे नॅचरल रिसोर्सेस सांगितले तुम्हाला की नॅचरल रिझन्स. काय सांगितलं की मायक्रोबमुळे आता मायक्रोब कोणते असणार आहे तर ऑफकोर्स पाण्यामध्ये काय असणार आहे फंगी असणार आहे आणि व्हेरियस टाइप्स ऑफ बॅक्टेरिया. मग अशीच तुम्हाला मी सांगितलं की
तुमचे जे काय आहेत ते बॅक्टेरिया वगैरे तुमच्या त्या वॉटर बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. ग्रो ऑन ऑर्गॅनिक डिकेइंग इन द वॉटर. अर्थातच काय असणार आहे, हे सगळे सडण्याची कुजण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे ही प्रक्रिया कोण घडून आणतो? डिकम्पोजिशन कोणामुळे होत असतं? तर ऑफकोर्स डिकम्पोजिशन हे मायक्रोब्समुळे होत असतं. आणि मग ती डिकेइंग जी प्रोसेस आहे तिथे मग तुम्हाला खूप असा घाणेरडा वगैरे स्मेल येतो बघा. म्हणजे त्या वॉटर बॉडीच्या शेजारून जर जात असाल, एखाद्या इंडस्ट्रीच्या साईडने किंवा एखाद्या तळ्याच्या साईडने तुम्ही जात असाल, तर खूप असा घाणेरडा वास येतो बघा. त्याचा अर्थ काय आहे, तर तिथे त्या धक्क्यामध्ये साठलेल्या पाण्यामध्ये खूप व्हेरियस टाईपच्या बॅक्टेरिया आणि फंगस हे सडण्याची प्रक्रिया चालू असते. आणि मोस्ट ऑफ दी तिथे मिथेन गॅस तयार होत असतो. हे लक्षात ठेवा की जेव्हा ही सगळी डिकेइंग प्रोसेस चालते की नाही, तर पहिला आपला हायड्रोकार्बन आहे ना CH4, तो मिथेन गॅस तिथे प्रोड्यूस होत असतो. आणि बऱ्याच वेळेला तुम्हाला बुडबुडे दिसतात बघा त्या वॉटर बॉडीच्या साईडला. हा, मग ते बुडबुड्या म्हणजे तुमचा तो मिथेन गॅस तिथून बाहेर पडत असतो. आणि त्याच्यानंतरचा आहे अल्गी. आता बघा, एक्सेसिव्ह अल्गी ग्रोथ पोल्युटेड वॉटर. अल्गी, मी तुम्हाला आधीच सांगितलं की अल्गी काय असतात, एकतर युजफुल पण असतात आणि काही आहेत त्या हार्मफुल पण असतात. आणि त्या दोन्हीही तुमच्या त्या वॉटर बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. ऑफकोर्स जास्त प्रमाणामध्ये झाल्यानंतर तिथे ते वॉटर पोल्युशन घडून आणत असतात. त्यामुळे ऑफकोर्स अल्गी जिथे जिथे जास्त प्रमाणात झाल्या तिथलं तिथलं वॉटर तुमचं काय झालं, पोल्युटेड झालं. आणि लास्ट आहे तुमचं नेमॅटोड्स. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, एक क्वेश्चन पेपर मधला एक आन्सर मी तुम्हाला सांगितलं बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला नेमॅटोड्स होता की हे तुमचे व्हेरियस टाइप्स ऑफ बॅक्टेरिया आहेत आणि जे तुमचे सॉइल मध्ये प्रेझेंट असतात. आणि ते जर तुमच्या सॉइल मधनं जर वॉटर लेवल बॉडीमध्ये गेले आणि ड्रिंकिंग वॉटर मध्ये आले, तर मात्र तुमच्या बॉडीमध्ये ते एंटर करणार आहेत. आणि बॉडीमध्ये एंटर केल्यानंतर ते तिथे ग्रो होणार आहेत. आणि त्या नेमॅटोड्समुळे तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे डिसीज होऊ शकतात. समजतंय? सॉइल नेमॅटोड्स फ्लो इन विथ वॉटर, रेन वॉटर. आणि ऑफकोर्स हे सगळं होणार आहे ते कसं होणार आहे, तर पाण्यामध्ये ते मिक्स होणार आधी. आणि तुम्ही जर न उकळवता न बॉइलिंग करता ते जर तुम्ही प्यायलं, तर तुम्हाला काय होणार आहे, वेगवेगळे डिसीज होणार आहेत. तर हे सगळे झाले तुमचे नॅचरल रिझन्स. किती दिलेले आहेत बघा, कमीत कमी तुम्हाला 7 दिलेले आहेत. तुम्हाला कमीत कमी आन्सर मध्ये तुम्हाला 5 तरी लिहावे लागतात. सगळेच्या सगळे लिहिलेत तर वेल अँड गुड. आणि त्याच्यावर तुम्हाला एक असा छानसा पॅरेग्राफ तयार करता येतो. आता हे त्यांनी दिलंय की नाही, हेच तुम्ही 1 पॅरेग्राफ मध्ये जसं त्यांनी सांगितलंय तसंच एक्वॅटिक वीड्स .1 अँड .2 लिहायचं. नंतर सेकंड नंबरचा तुमचा डिकम्पोजिशन मॅटर, त्याच्यासाठी तुम्हाला 1 पॉइंट दिलेला आहे. म्हणजे पॉइंट वाईज असं तुम्ही उत्तर लिहिणं गरजेचं आहे. आणि सगळे उत्तर तुम्हाला, सगळे आन्सर्स तुम्हाला असे सिस्टमॅटिक एक्सप्लेन करून दिलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे की या टाईपने तुमच्याकडनं एक्सपेक्टेड आन्सर आहेत. क्लिअर सगळ्यांना? आता आहेत तुमचे मॅनमेड रिझन्स. आता मॅनमेड रिझन्स मध्ये खूप व्हरायटी मिळणार आहे तुम्हाला. पहिलं आहे तुमचं डोमेस्टिक सेवेज. आता बघा, डोमेस्टिक सेवेज फ्रॉम द विलेजेस अँड सिटीज इज डिस्पोज ऑफ इन रिव्हर वॉटर. तुम्हाला प्रत्येकाला घंटागाडी येत असते बघा. हा, त्याच्यामध्ये आपण फक्त सॉलिड जो कचरा आहे तुमच्या घरातला तोच टाकतो, ज्याला सॉलिड वेस्ट म्हटलं जातं. पण तुमचं जे काही मी सेवेज म्हटलंय, जो मैला म्हटला जातो, तो तुमचा कुठे जातो, तर सगळा नंतर जाऊन कुठेतरी रिव्हर मध्ये सोडला जात असतो. आणि त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या सेवेजमुळे, डोमेस्टिक सेवेजमुळे तुमच्या रिव्हर वॉटर पोल्युशन होत आहे. समजलं? सगळ्यात महत्वाचं. त्यानंतर आला सेकंड पार्ट, इंडस्ट्रियल. व्हेरियस पिगमेंट्स, ब्लिचिंग केमिकल्स, लेदर पीसेस, फायबर्स, मर्क्युरी, लेड एक्सेट्रा आर रिलीज इन टू वॉटर. जे इंडस्ट्रीमधनं प्रोडक्शन घेत असताना जे काही तुमचे वेस्ट मटेरियल आहे इन द फॉर्म ऑफ लिक्विड, ते सगळं कुठे जाणार आहे तुमचं, ऑफकोर्स फिल्टर करून सोडलं जातं, त्याच्यावर प्रक्रिया करून सोडलं जातं. पण सगळं 100% ते क्लीन होत नाही. त्याच्यामध्ये काही तुमचे पिगमेंट्स जे आहेत ते राहतातच. आणि ते सगळे तुमच्या रिव्हर वॉटर मध्ये सोडल्यामुळे ऑफकोर्स ते रिव्हर वॉटर काय होणार आहे, पोल्युटेड होणार आहे. त्यानंतरचं थर्ड वन आहे ऑइल स्पिलेज. ऑइल ट्रान्सपोर्टेशन, क्लिनिंग ऑफ टँकर्स, ऑइल स्पिल्स इन टू वॉटर.
म्हणजे थोडक्यात मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, ओशन मध्ये वगैरे कधीतरी त्या तेलाचा लेअर येतो, मग तो कसा येत असतो? तर ट्रान्सपोर्टेशन म्हणजे जे ऑइलचं आहे ते बाय शिप होत असतं. मग त्या ट्रान्सपोर्टेशन प्रोसेसमध्ये कधीतरी म्हणजे शिप बुडलं जातं किंवा काय असं कुठला तरी ऍक्सिडेंट होतो आणि मग ते सगळं फ्लोट व्हायला लागतं. मग हे सगळं तुमचं आहे ऑइल स्पिलेज. त्यानंतर आहे क्लिनिंग ऑफ टँकर्स अँड ऑइल स्पिल. म्हणजे आता हे कुठलं? तर तुमचं इंडस्ट्रीच असणार आहे. कधी कधी म्हणजे त्यांचं सर्व्हिसिंग केलं जातं, क्लिनिंग केलं जातं. काही आपण बऱ्याच वेळेला आपल्या सगळ्या गाड्या वगैरे धुण्याचं काम तिकडेच करत असतो आणि त्यामुळे काय होतंय, सगळं जे काही तुमचं फ्युएल आहे ते जे ऑइल आहे ना सगळं, ते पाण्यामध्ये मिक्स होतं आणि ऑफकोर्स काय होणार आहे, तिथलं वॉटर तुमचं पोल्युटेड असणार आहे. त्यानंतर यूज ऑफ फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स. आता हे तुमचं ऍग्रिकल्चरशी रिलेटेड आलं, कारण ऍग्रिकल्चर मध्ये आपण डेव्हलपमेंट करतोय आणि डेव्हलपमेंट करायची म्हणजे तुम्हाला काय करायचंय, व्हेरियस टाइप्स ऑफ फर्टिलायझर्स तुम्ही यूज करणार आहात. ते यील्ड तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये मिळण्यासाठी किंवा वेगवेगळ्या डिसीज पासून तुमचं क्रॉपचं प्रोटेक्शन करायचं असेल तर तुम्हाला इन्सेक्टिसाइड आणि पेस्टिसाइड्स यूज करावेच लागतात. ऑफकोर्स काय मिळणार आहे तिथे तुम्हाला, त्याच्यापासून तुम्हाला हार्मफुल काही घटक मिळणार आहेत जे तुमचं वॉटर पोल्युशन घडवून आणत असतात. आता बघा, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम कंटेनिंग केमिकल फर्टिलायझर्स, म्हणजे हे सगळे तुमचे काय असणार आहेत, आपण पोटॅश म्हणतो बघा, पोटॅश, अमोनिया, युरिया, हे सगळे आहेत ना, ही खतं आहेत तुमची, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, केमिकल फर्टिलायझर्स. आणि हे केमिकल फर्टिलायझर्स जे आहेत त्याच्यामुळे काय होतंय, तुमचं वॉटर पोल्युशन होतंय. सेकंड काय दिलेलं आहे, पेस्टिसाइड्स लाईक एंड्रीन, क्लोरीन, कार्बोनेट कंटेनिंग पेस्टिसाइड्स फ्लो अँड मिक्स विथ द वॉटर. काय होतं, आपण पेस्टिसाइड फ्लो करतो की नाही, कधीतरी हाताने पावडरनी फ्लो करतो किंवा कधीतरी आपण त्या पाईपनी मशीननी फवारणी करत असतो. ऑफकोर्स काही आहे ते काय असणार आहे, तुमचं पाण्यात मिक्स होणार आणि ते पाणी कुठे जात असतं, तुमचं नदीला जाऊन मिळत असतं, समुद्राला जाऊन मिळत असतं आणि ऑफकोर्स तिथे काय होणार आहे, वॉटर पोल्युशन होत आहे. त्याच्यानंतरचं आहे अदर रिझन्स, डिस्पोजल ऑफ ह्युमन वेस्ट, washing of the clothes, decomposition hemp and flax in the water, disposal of ashes, floral and offering to the god, water and thermal power plant, etc. आता हे सगळे जे मेन रिझन झाल्यानंतर बाकी छोटे छोटे पण रिझन्स आहेत काही. मग त्याच्यामध्ये काय आहे, तर आपलं जे काही डेली यूज आहे, पहिलं सगळ्यात आपलं ह्युमन वेस्ट असतं, पाण्यातच सोडलं जात असतं. त्याच्यानंतर आपले कपडे धुणे, ऑफकोर्स त्याच्यातनं जे काही मिळणार म्हणजे जे पाणी असणार आहे तेही तुमचं नदीत किंवा त्या गटारातनं कुठे जाणार आहे, नदीला मिळायला जाणार. डिकम्पोजिंग हेम्प अँड फ्लॅक्स आहेत जे ज्यांचं डिकम्पोजिशन होतं, तेही तुमचे कुठे जाणार आहेत, पाण्यामध्ये मिक्स होणार आहेत. ऍशेस म्हणजे आता हे सगळं तुमचं काही छोट्या मोठ्या स्मॉल स्केल इंडस्ट्री असतात की नाही, त्यांच्यातनं होणार आहे हे सगळं हेम्प, फ्लॅक्स आणि ऍशेस किंवा फ्लोरल ऑफरिंग. हे सगळे जे काही म्हणजे कटिंग छटिंगचे जे काही सॉलिड पार्टिकल्स असतात की नाही, ते सगळे जे आहेत ते काय केले जातात, कुठेतरी पाण्यामध्ये मिक्स होतात आणि पाण्यामध्येच पुन्हा सोडले जातात. आता थर्मल पॉवर प्लांट आपण बघितलेले आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाइप्सचे बॉयलर आपण बघितलेले आहेत, कुलंट बघितलेले आहेत. ते ऑफकोर्स त्यांच्यामध्ये काय केलं जातं, सगळं हे रिसायकल होत असतं, पण ते कुठेतरी पुन्हा पाण्यामध्ये सोडलं जातं आणि बाय रिव्हर ते कुठे ओशन पर्यंत जात असतं आणि इन दिस वे वॉटर इज पोल्युटेड. समजलं सगळ्यांना? हे झाले तुमचे वॉटर पोल्युशनचे रिझन. ओके, आता आपण बघूया काय डाऊट आहे कोणाला. हा, शेवटच्या 5 मिनिटात मी तुम्हाला परत एकदा सगळ्यांना सांगते. हा मॅम, कॅन यू स्पीक इन, येस येस, ऑफकोर्स ऑफकोर्स. हा, ओके ओके. आता हे झालं तुमचं सगळं नॅचरल रिझन्स आणि मॅनमेड रिझन्स. आता त्याच्यानंतर आहे तुमचं इफेक्ट ऑफ वॉटर पोल्युशन.
आता ये जब कभी वाटर पोल्यूशन होता है तो क्या होता है, किसके ऊपर ये इफेक्ट होता है, किसके ऊपर असर होता है, किसके ऊपर होगा? फर्स्ट तो ह्यूमन बींग, सेकेंड आएगा तो ऑल लिविंग थिंग्स, सबके ऊपर होता है। तो ये पॉइंट वाइज दिया है, देखो। फर्स्ट वन इज इफेक्ट्स ऑन ह्यूमन बींग, डिसीजेस लाइक हेपेटाइटिस, टाइफाइड, डिसीजेस ऑफ स्किन एंड एलिमेंट्री कैनल। बघा, देखो आप, ये अगर ये ऐसा कंटेमिनेटेड वाटर हमने ड्रिंकिंग वाटर करके यूज किया तो क्या होगा? सब हमारा जो लाइफस्टाइल है सब स्पॉइल होगा। तो पहला इफेक्ट कहाँ होगा? हेपेटाइटिस लाई डिसीज होंगे, टाइफाइड होगा, स्किन के कुछ डिसीज होंगे, और हमारा जो का डाइजेस्टिव सिस्टम है ना उसके ऊपर पहला इफेक्ट होगा। सेकेंड क्या है? अलाइनमेंट्स ऑफ द लिवर, किडनीज, ब्रेन्स, डिफॉर्मिटीज इन बोन्स एंड हाइपरटेंशन। इसके अलावा हमारा जो कि लिवर का फंक्शन जो रहता है, किडनी का फंक्शन रहता है, सबके ऊपर इसका असर होगा और अपना पूरा का पूरा सिस्टम डिस्टर्ब हो जाएगा। तो अपना हमारा जो सिस्टम जो अगर डिस्टर्ब हो जाता है तो हायपरटेन्शन जैसे बीमारी बढ़ जाती है। ओके, हा, आता परत एकदा सांगते बघा तुम्हाला की हे सगळं जे काय आहे, जर तुम्ही पोल्युटेड वॉटर यूज करत असाल किंवा न कळत तुमच्याकडनं ते प्यायलं गेलं तर तुम्हाला कावीळ, टायफॉइड आणि वेगवेगळे स्किनचे आजार होत आहेत सगळे। तुमची पचन संस्था आहे ती कम्प्लीट बिघडून जाते। आणि त्याच्यानंतर आपले जे इंटरनल ऑर्गन्स आहेत की नाही, लिव्हर, किडनी, ब्रेन, नंतर बोन्स, डिफॉर्मिटीज ऑफ बोन्स आणि हायपरटेन्शन यासारखे छोटे मोठे सगळे आजार वाढायला लागतात। त्याच्यानंतर आहे तुमचं इफेक्ट्स ऑन इकोसिस्टीम। आता इकोसिस्टीम बघा, एक छानसं तुम्हाला चित्र दिलंय बघा की वॉटर पोल्युशन झाल्यावर काय होतं, अक्वॅटिक लाईफ किती स्पॉइल होऊन जाते बघा। मग ते दिलंय की रिटार्डेड प्लांट ग्रोथ, म्हणजेच काय सांगितलं त्यांनी की प्लांटची ग्रोथ स्टॉप होते, थांबते। त्याच्यानंतर लॉस ऑफ प्लांट स्पेसीज, म्हणजे काय, ये पहला इफेक्ट तो एनिमल पे होता है, प्लांट्स पे होता है, तो उनका ग्रोथ, हाँ, तो जो उनका ग्रोथ है वो पहला स्टॉप हो जाता है। लॉस ऑफ प्लांट स्पीसीज, वेरियस स्पीसीज रहते हैं, बायोडाइवर्सिटी है हमारे यहाँ, लेकिन वो पोल्यूशन में बहुत सारे जो वैरायटीज है वो स्पीसीज लॉस होते हैं, डैमेज हो जाते हैं, उनकी ग्रोथ नहीं होती और ये स्पॉइल भी हो जाते हैं। इंक्रीज इन सॉल्ट कंटेंट ऑफ वाटर, ऑफकोर्स सॉल्ट की लेवल मात्रा है जो बढ़ जाती है, समझ में आया? जो अगर वाटर पोल्यूटेड हो गया तो उसमें जो आयोडीन बोलते हैं, हम नमक बोलते हैं, उसमें थोड़ा सा जो परसेंटेज है वो बढ़ जाता है। डिक्रीज डिजॉल्व ऑक्सीजन लेवल, ऑफकोर्स जो ऑक्सीजन वाटर में डिजोल्व रहता है उसकी लेवल डिक्रीज हो जाती है। डिस्टर्बेंस इन एक्वाटिक इकोसिस्टम, पूरा का पूरा एक्वाटिक सिस्टम स्पॉइल हो जाता है और इसकी वजह से डेथ ऑफ एक्वाटिक एनिमल्स आपको देखने मिलता है। एडवर्स इफेक्ट इन सी वर्ल्ड्स, ऑफकोर्स जो सीन आपने ये पिक्चर में देखा है ये ओशन में भी हो सकता है। अदर इफेक्ट कहाँ कहाँ मिलते हैं, देखो। चेंजेस इन फिजिकल एंड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द वाटर, चेंजेस इन नेचुरल कलर ऑफ द कलर एंड टेस्ट, यूजफुल एक्वेटिक fauna in destroy, soil fertility is affected and toxic materials are added to the crops. बघा कुठे कुठे कसे कसे होतात, म्हणजे केमिकल आणि फिजिकलच्या प्रॉपर्टीज आहेत वॉटरच्या, त्या ऑफकोर्स तुमच्या काय होणार आहे, सगळ्या स्पॉइल होतात, त्यांच्यामध्ये तुम्हाला चेंज मिळतो आणि तो आपल्यासाठी किंवा लिव्हिंग थिंग साठी हार्मफुल असणार आहे, मोस्टली एक्वॅटिक। चेंजेस इन नॅचरल color and taste, of course water is colorless, but when it is polluted its color look dark blackish shade. Okay, useful aquatic fauna in destroyed, of course aquatic life काय होतं, सगळं स्पॉइल होऊन जातं, सॉइल की फर्टिलिटी कम होती जो है, उसमें सॉल्ट की मात्रा बढ़ती है और टॉक्सिक मटेरियल जो होता है वो क्रॉप्स में बढ़ने लगता है, तो अपने आप ही उसकी जो न्यूट्रिशन पावर है वो कम हो जाए होती है। ओके, हाँ, तो अभी यहाँ तक तो हम स्टॉप करेंगे। हाँ,
क्योंकि यहाँ तो ये वाटर पोल्यूशन कंप्लीट हो गया और सॉइल पोल्यूशन अलग है, तो हम नेक्स्ट लेक्चर में सॉइल पोल्यूशन स्टार्ट करेंगे, अभी नहीं करेंगे। हाँ, तो पहले हम जाएंगे, पहले मैं देखती हूँ कौन कौन इंटरेस्टेड है रीडिंग में, और उनको बोलती हूँ कम से कम 10 मिनट हम रीड करेंगे। हाँ, तो कौन कौन इंटरेस्टेड है रीडिंग में? हम्म, अभी विशाल, आपके आपके मार्क्स सुन लो, आपको 12 मार्क्स है, समझ में आया? अभी किसी को मार्क्स चाहिए तो मैं अगेन रिपीट करती हूँ, एक बार सुन लो। अमय अमय गुप्ता 10 मार्क्स है, वेदांत 18 मार्क्स है, नंदिनी 12 मार्क्स है, आयुष 17 मार्क्स है, प्रार्थना 25, वैष्णवी 26, कादम्बरी 23, विशाल 12। ओके। हाँ, सबको अभी सब मार्क्स मैंने बता दिया। अभी कौन रीडिंग करने वाला है, बताओ मुझे, नहीं तो मैं आपको बोलूंगी। चलो, प्रजापति, विशाल, कैन यू रीड? आर यू इंटरेस्टेड? यस, देन स्टार्ट। यस मैम। यस यस, स्टार्ट। तो आज का हमारा जो टॉपिक था ना, वहां से हम स्टार्ट करेंगे। ओके, वाटर, यस। यस, वाटर पोल्यूशन। हाँ, स्टार्ट करो, चलो। डोंट रीड कैन यू क्वेश्चन, रीड? डोंट रीड क्वेश्चन, स्टार्ट करो, स्टार्ट करो। Water pollutes. Water हाँ, pollutes. Biology pollutes. Water does not remain potable due to allergy, bacteria, virus, parasites, स्लो etc. स्लो स्लो, वेट वेट वेट, एलर्जी नहीं है, अलगी है। एंड रीडिंग कैसा करना है? एकदम So, स्लो समझ के करना है। हाँ, स्लो yes. स्लो, यस। हाँ, Diseases are spread due to biology pollution. हम्म, B point. Ingre- ino- Inorganic इनऑर्गेनिक, pollutants, हाँ, suspended particles like fan, sand, dust, soil, pre, precip, precip, प्रेसिपिटेट्स, प्रेसिपिटेट्स, precipitate, हाँ, precipitate of salt, compounds of arsenic, cadmium, lead, mercury, and trace of radioactivity material. C point. Organic pollutes, weedices, insects, fertilizers, swage, industry, implement, etc. हाँ, स्टॉप स्टॉप स्टॉप, सुन लो, पहला सुन लो। क्या करना है, आप गलत पढ़ेंगे तो आपको लिखते समय गलत लिखेंगे, क्योंकि आप वो स्पेल है ना, वो हमारा प्रोनाउंसिएशन है, उसकी वजह से हम ये लिखते हैं ना, स्पेल करते हैं। तो पूरा ध्यान दे के वर्ड पढ़ने का है। तो अभी देख कैसा पढ़ने का है, मैं बता रही हूँ। ये बी पॉइंट है ना, इन ऑर्गेनिक पोल्यूटेंट्स। हाँ, कैसा पढ़ना है देख। सस्पेंडेड पार्टिकल्स लाइक fine sand, dust, soil, precipitates of the salt, compounds of arsenic, cadmium, lead, mercury and trace of radioactive material। जो कॉमा दिया जाता है ना, वो अपना एक सिंपल छोटा सा ब्रेक के लिए, और स्पेल देखने का और प्रोनाउंसिएशन करने का। ओके, गलत नहीं करने का। हाँ, गुड इवनिंग एवरीवन। मैडम गलती से लेफ्ट हो गई है लगता है, तो आई विल जस्ट चेक विथ हर। ओके, जस्ट वेट। यस यस, प्लीज वेट।
आप में से कुछ लोगों ने एग्जाम नहीं दिया है, मतलब पेपर पहुंचा नहीं है हमारे पास, और जिनका हुआ है रिजल्ट इज बीइंग रेडी, तो मे बी टुमारो और डे आफ्टर टुमारो आई विल डिस्प्ले इट ऑन योर ग्रुप. ओके. मैडम का पढ़ा के कंप्लीट हो चुका है क्या? जो मैंने बताया है उनको कॉल करके, जो शी इज ज्वाइनिंग. ओके, पूरा हो चुका है. तो वैसे भी 6:55 हो चुके हैं, तो कैन वी स्टॉप द क्लास, बंद करें? शायद उनका नेटवर्क का इश्यू लग रहा है, नहीं तो अभी तक मैडम ज्वाइन हो जाता. या यस यस, 6:55 हो गया है. We can stop the class here. Okay, you all can leave. Thank you so much. Please leave the class. Bye. Good night, everyone. हा झाली, जॉईन झाली. बाय बाय. नाही नाही, हा क्लास केला बंद, कारण मुलांना विचारलं, ते म्हणाले शिकून झालंय. हा हा. सो आय सेड इट्स ओके. हा ओके ओके, ओके. बाय बाय. बाय बाय बाय. येस बाय.